नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये तांदळाची कुरडई कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही कुरडई पहा, तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईवर फुललेली आहे आणि मस्त अशी दुधासारखी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. तळल्यानंतर अजिबात तेलकट न होता मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. अजिबात कडक स्वरूपाची तयार झालेली नाही. अशी परफेक्ट कुरडई तयार करण्यासाठी तांदळाचं पीठ कसं तयार करायचं, त्यासोबतच तांदळाच्या पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, पीठ कसं हटून घ्यायचं, त्यासोबतच कुरडई तयार करण्यासाठी पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, अशा भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स मी व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेल्या आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. तांदळाची कुरडई तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ कसं तयार केलं ते पाहूयात. मी या ठिकाणी रेशनचाच तांदूळ वापरलेला आहे. रेशनचा तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यामधलं सर्व पाणी निथळून घेतलं. त्यानंतर घरातच पंख्याखाली चांगलं आपण तांदळाची भाकरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने तांदळाचं पीठ तयार करतो अगदी सेम तसंच तयार केलेलं आहे आणि लगेचच ह्याची कुरडई तयार करायला सुरुवात केलेली आहे. आता कुरडई तयार करण्यासाठी आपण जे हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं ना, ते सर्वात आधी खालीच भिजवून घेणार आहोत. म्हणजे कसं या तांदळाच्या पिठामध्ये ना गुठळ्या तयार होत नाही आणि आपला जो चीक आहे तांदळाचा तो शिजल्यानंतर अतिशय छान तयार होतो. अजिबात गुठळी वगैरे तयार होत नाही. त्यामुळे काय होतं, कुरडई मस्त अशी एकसारखी पडली जाते. हे पहा, आता हे 1 वाटी तांदळाचं पीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं. आता ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं ना, अगदी सेम त्याच वाटीने सर्वात आधी 1 वाटी पाणी मी ह्या तांदळाच्या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित घातलेलं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने हे पहा, अशा प्रकारे घातलेलं सर्व 1 वाटी पाणी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तरीसुद्धा हे पीठ फारच घट्ट आहे. तांदळाच्या पिठाने सर्व 1 वाटी पाणी शोषून घेतलेलं आहे. आता पुन्हा अगदी सेम त्याच वाटीने आणखी 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं खालीच हे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं, अजिबात पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही आणि शिजवताना ना जास्तीचा आपल्याला त्रास देखील होत नाही. गुठळी तयार न होता छान असा ह्याचा चीक तयार होतो आणि मस्त अशी कुरडई तयार होते. हे पहा, अशा प्रकारे ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालून व्यवस्थित मी असं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पिठामध्ये अजिबात गुठळी नाही. अगदी मस्त असं सरसरीत बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच हे जे तयार केलेलं जे बॅटर आहे ना, ते शिजवायला घेऊयात. आता कुरडई तयार करण्यासाठी नेहमी पीठ शिजवताना एकदम मोठं आणि जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. म्हणजे कसं, हा जो चीक आहे ना तो तळायला लागत नाही. आता ज्या वाटीने सुरुवातीला आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं ना, अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी या मोठ्या पातेल्यामध्ये घालायचं आहे. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छोटा अर्धा चमचा पापड खार देखील मी घालून घेत आहे. तुम्हाला जर पापड खार घालायचं नसेल ना तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. पण पापड खार घातल्यामुळे आपली जी कुरडई आहे ती मस्त अशी खुसखुशीत तयार होणार आहे आणि तळल्यानंतर अगदी छान अशी फुलणार आहे. घातलेलं मीठ आणि पापड खार व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्याला हलकीशी उकळी आली की आपण लगेच जे तयार केलेलं तांदळाच्या पिठाचं बॅटर आहे ना, ते सर्व बॅटर या उकळत्या पाण्यामध्ये लगेचच घालून घ्यायचं आहे. आता लाटण्याच्या साह्याने हे जे बॅटर आहे ना, ते चांगलं असं तळापासून हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी सुरुवातीला मध्यम ठेवायची आहे. जोपर्यंत हे जे बॅटर आहे ते घट्ट होत नाही ना, तोपर्यंत चांगलं असं हलवतच राहायचं आहे. एकदा का थोडंफार घट्ट झालं की आपण ह्यावरती झाकण ठेवून हे बॅटर शिजवायला ठेवणारच आहोत. पण जोपर्यंत घट्ट होत नाही ना, तोपर्यंत चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे. यामध्ये जास्तीच्या गुठळ्या तयार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला तुम्ही मध्यम ठेवली तरी सुद्धा चालेल. या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहेत. मध्यम आचेवरती हे जे तांदळाचं पीठ आहे ते मी लाटण्याने चांगलं हटूनच घेत होती. तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता, आधी पीठ किती पातळ होतं, पण आता पहा मस्त असं हे बॅटर घट्ट झालेलं आहे आणि छान असं हे कुरडईसाठी तयार होत आहे. पण अजून हे बॅटर शिजण्यासाठी खूप टाईम आहे. साधारणतः 1 वाटी तांदळाचं पीठ शिजण्यासाठी मला या ठिकाणी 35 ते 40 मिनिटं लागणार आहेत.
हे पहा आता मस्त असं हे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। असं काय एकदा घट्ट व्हायला लागलं ना तर चांगलं असं जेवढं जमेल तेवढं लाटण्याने चांगल्या ह्यामधल्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या मोडून घ्यायच्या आहेत। चला तर आणखी पुढची 5 मिनिटं मध्यम आचेवरती सतत असं लाटण्याने हटतच राहायचं आहे। या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल 10 मिनिटं झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा आणखी घट्ट हे पीठ तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते हे पीठ शिजलं आहे की नाही कसं ओळखायचं। आता हे पीठ पूर्णपणे कच्चं आहे। कच्चं असल्यावर कसं असतं ना ते तुम्हाला सुरुवातीला दाखवते। आधी थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा आहे, थोडंसं पीठ घ्यायचं आहे। हे पहा पिठाची अजिबात गोळी तयार होत नाही, पीठ पूर्णपणे बोटांना चिटकत आहे, अजिबात ह्याची मस्त अशी गोळी तयार होत नाही, पीठ चमकत नाही आहे। याचा अर्थ आपलं पीठ पूर्णपणे कच्चं आहे। जेव्हा पीठ पूर्णपणे शिजतं ना तेव्हा त्याची अगदी छान अशी गोळी तयार होते आणि अजिबात बोटांना कुठे चिटकत नाही, मस्त असं। आणि हे ते शिजलेले पीठ आहे ना ते छान चमकतं देखील। आता काय करायचं आहे, जेव्हा असं पीठ मस्त असं घट्ट होईल ना त्यानंतर गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही, अगदी कमी आचेवरती आता इथून पुढे आपल्याला हे जे पीठ आहे ना कुरडईसाठी ते शिजवायचं आहे। आता काय करायचं आहे, आता हे जे तांदळाचं पीठ असते ना ते लवकर करपतं, म्हणजे तळायला ना लगेच लागतं कमी गॅस असला तरी सुद्धा। तर आपण काय करणार आहोत, गॅसवरती ना एक थोडंसं जाड जो तवा असतो ना तो ठेवणार आहे आणि तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे, म्हणजे कसं बुडाला अजिबात आपलं पीठ लागणार नाही। आणि जर तुमचं हे पीठ बुडाला लागलं ना तर तुमची कुरडई लाल होऊ शकते, पीठ आपलं लगेच करपू शकतं। त्यामुळे तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आणि त्यानंतर आता आपल्याला पुढची साधारणतः एक 30 मिनिटं तरी हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। असा पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे कसं छान अशी वाफ लागते। आता झाकण ठेवून आपल्याला पुढची साधारणतः 30 मिनिटं तरी हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। प्रत्येकी 5-5 मिनिटाला झाकण ओपन करून तळापासून हे पीठ चांगलं हलवून घ्या, म्हणजे कसं व्यवस्थित एकसारखं शिजेल आणि खाली बुडाला लागणार देखील नाही। या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहे, झाकण ओपन करायचं आहे, चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा हळूहळू आपलं पीठ मस्त असं घट्ट देखील व्हायला लागलेलं आहे आणि जे आपलं जो चीक आहे ना हा शिजलेला तो आपल्या ह्या पातेल्यापासून वेगळा देखील होण्यास सुरुवात झालेली आहे। जसं जसं हे पीठ शिजेल ना तसं तसं मस्त असं चमकायला लागतं, त्याची छान अशी गोळी तयार होते। पण अजून हे पीठ कच्चं आहे ना त्यामुळे आणखी आपल्याला हे शिजवायची गरज आहे। चला तर झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती हे पीठ छान असं शिजवून घेऊयात। या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल 40 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी गॅसवरती मी हे पीठ जे आहे तांदळाचं ते छान असं शिजवून घेतलेलं आहे। प्रत्येकी 5-5 मिनिटाला झाकण ओपन करून तळापासून चांगलं हलवून घेतलं होतं, त्यामुळे ह्या ठिकाणी पहा आपलं जे पीठ आहे ते तळाला अजिबात लागलेलं नाही, कारण आपण हे जे पीठ आहे ना ते सुरुवातीच्या 10 मिनिटानंतर गॅसवरती तवा ठेवला, तव्यावरती पातेलं ठेवलं, त्यानंतर शिजवून घेतलेलं आहे। त्यामुळे पहा अजिबात हे पीठ आपलं बुडाला लागलेलं नाही। मस्त असा या ठिकाणी आपल्याला कुरडईसाठी लागणारा चीक जो आहे म्हणजे तांदळाचं पीठ जे आहे ते शिजवून आता तयार झालेलं आहे। पिठाला एक प्रकारची चिकनाई आलेली आहे, मस्त असं चमकत देखील आहे। आता असा पाण्याचा हात घ्यायचा आहे। आता पहा थोडंसं पीठ देखील मी हातावरती घेतलेलं आहे शिजलेलं, पूर्ण अशी पिठाची मस्त अशी गोळी तयार होत आहे, अजिबात बोटांना कुठेही हे पीठ चिटकत नाही आहे। सुरुवातीला पहा मी तुम्हाला दाखवलं होतं पीठ पूर्णपणे बोटांना चिटकत होतं, अजिबात गोळी तयार होत नव्हती। आता तुम्हाला समजलं असेल हे पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं। जेव्हा पीठ छान असं शिजतं ना तेव्हा छान अशी याची गोळी तयार होती, मस्त अशी पिठाला चमक देखील येते। आता पहा आता हे पीठ फार गरम आहे, मस्त असं शिजलं देखील आहे, अगदी परफेक्ट असं कुरडईसाठी लागणारं पीठ आपलं जे आहे ते तांदळाचं शिजवून तयार आहे। आता आपण लगेचच ह्याच्या कुरड्या तयार करायला सुरुवात करणार आहोत। हे जे पीठ आहे ना ते गरम गरम असतानाच आपल्याला ह्याची कुरडई तयार करायची आहे, म्हणजे कसं मस्त अशा कुरड्या तयार होतात। कुरडई तयार करण्यासाठी आज मी एकदम बारीक जी थाळी असते ना शेवची ती वापरणार आहे। तुम्हाला जर जाड म्हणजे जाड होलाची थाळी वापरायची असेल ना तर ती वापरून सुद्धा तुम्ही ह्या कुरड्या तयार करून घेऊ शकता। साच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पीठ जे आहे ते गरम गरम असतानाच भरायचं आहे। गरम गरम पीठ असताना भरलं ना आणि कुरड्या केल्या ना तर अगदी फटाफट देखील तयार होतात आणि अगदी छान देखील तयार होतात। जर तुम्हाला जर जास्त कुरड्या बनवायच्या असतील ना तर साधारणतः 2 किंवा 3 व्यक्तींचा तुम्हाला या
या ठिकाणी हातभार घ्यावा लागेल, म्हणजे कसं फटाफट या कुरड्या तयार होतील। हे पहा, अशा प्रकारे मी पीठ हे भरून घेतलेलं आहे, चांगलं असं दाबून भरायचं आहे। आता हे पीठ गरम असल्यामुळे काय होतं, साचा थोडासा गरम होतो ना, त्यामुळे मी एक कपडा गुंडाळलेला आहे आणि लगेचच याची कुरडई तयार करायला सुरुवात करणार आहे। प्लास्टिकच्या कागदावरती मस्त अशा कुरड्या घालून घ्यायच्या आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी छान अशी आपली ह्या ठिकाणी कुरडई तयार होत आहे। मस्त अशी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे। मी एकदम बारीक थाळीने ही कुरडई तयार केलेली असल्यामुळे ना दिसायला देखील छान दिसत आहे आणि ह्या कुरड्या ना सुकल्यानंतर आणखी मस्त अशा तयार होतात आणि छान अशा तळल्यानंतर फुगतात। ही तांदळाची कुरडई बनवायला ना फार सोपी आहे, अगदी झटपट तयार होते। जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे खालीच हे पीठ भिजवलं ना आणि त्यानंतर हाताला घेतलं ना, तर अजिबात एकही पिठाची गुठळी तयार होणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने ह्या कुरड्या मी आज तुम्हाला कशा बनवायच्या हे दाखवलेलं आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी बरोबर 2.5 वाट्या पाणी घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 2 वाट्या पाणी खालीच तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आणि पीठ हटण्यासाठी अर्धी वाटी पाणी वापरायचं। अगदी तुमच्या कुरड्या अगदी परफेक्ट तयार होणार आहे। हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला मी काही कुरड्या तयार करून दाखवलेल्या आहेत। आता बाकीच्या कुरड्या मी गच्चीवर जाऊन तयार करणार आहे। ह्या ज्या कुरड्या आहे ना, केल्या कडक उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्या, म्हणजे कसं अगदी छान अशा सुकल्या जातात। चला तर अशाच पद्धतीने मी सर्व कुरड्या या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहे। आता तयार करून घेतलेल्या कुरड्या 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत। तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। कुरडई पहा, अगदी मस्त अशी पांढरी शुभ्र झालेली आहे, अजिबात कुठेही आपला चीक लालसर रंगाचा झालेला नाही। मस्त अशी मी या ठिकाणी कुरडई तयार करून घेतलेली आहे आणि कुरडई करताना अजिबात मध्येच कुठेही तुटलेली नाही, एकसारखी कुरडई तयार झालेली आहेत। आता ह्या कुरड्या मी 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या सुकवून घेतल्या। कुरडई पहा, सुकल्यानंतर आणखीनच मस्त अशी बारीक झालेली आहे आणि छान अशा ही तळल्यानंतर फुगणार आहे। कुरडईची साईज तुम्ही आत्ताच पाहून घ्या, तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुलणार आहे। चला तर तुम्हाला मी काही कुरड्या तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एका साईडला कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे। कुरडई पहा, तेलात घातल्या मस्त अशी तिप्पट चौपट कढईभर फुललेली आहे, अजिबात लालसर झालेली नाही, मस्त अशी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे। मी सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स फॉलो करून जर तुम्ही ह्या कुरड्या तयार केल्या ना, तर तुमच्या देखील कुरड्या मस्त अशाच पांढऱ्या शुभ्र तयार होणार आहेत। जर तुम्हाला पापड घालायचं नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल, तरीसुद्धा तुमची कुरडई खूपच छान तयार होणार आहे। या कुरड्या तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत। या कुरड्या बनवायला ना फार सोप्या आहेत। तुम्ही ही कुरडई मोठी होल असणारी शेवची थाळी वापरून सुद्धा तयार करून घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे मी काही कुरड्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत। तुम्हाला समजलं असेल किती मस्त अशा कुरड्या आपल्या ह्या ठिकाणी तळल्या गेल्या आहेत, अगदी दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत, तळल्यानंतर कुठेही लाल पडलेले नाहीत। कुरडईच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल कुरडई मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे। हे पहा, आधी कुरडई किती छोटी होती, पण तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईवर फुललेली आहे, मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे, अजिबात कडक स्वरूपाची झालेली नाही आणि अजिबात तेलकट देखील झालेली नाही। कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रमाण घेऊन तांदळाची कुरडई एकदा नक्की करून पहा, घरातल्या सर्व व्यक्तींना फारच आवडतील। असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।